मैं पढ़ूंगा ना, मैं बोलूँ कैसे? मैं मोदी जी जैसे हवा में तो बातें नहीं कर सकता ना। फर्स्ट आई नीड टू रीड द बिल। थोडक्यात कल सीधी बाजार को बंद कर दिया, तो शाम को 6:30 बजे के बाद पूरा सीधी सर्कल बंद कर दिया, तो आज भी ऐसी स्थिति होती है। ये प्रधानमंत्री पूरी दिल्ली ठप करने को तैयार है, पूरी दिल्ली बंद करने को तैयार है, लेकिन एक मंत्री का इस्तीफा दिलवाने के लिए तैयार है। मुझे समझ नहीं आ रहा है इस प्रधानमंत्री को क्या हो गया है। ज्या पद्धतीने तुझं आंदोलन चाललेलं आहे, सोनम वांगचुक यांच्याशी कल जे पी नड्डा यांनी भेट घेतली, अनशन जे आहे तो तोडवला, त्याबद्दल तुझं मत काय आहे? कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही व्हिडिओ आला, ते म्हणाले की फास्ट ट्रॅक कोर्ट करू, आरोपींवर कारवाई करू. कसं पाहतो तू? नाही, ते तर केलंच पाहिजे होतं, पण माझं असं म्हणे सोनम सरांनी दिल्लीतनं आता सुरू जे आंदोलन आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी सगळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. कॉन्स्टेबल पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश लागू केलेला आहे. केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन प्रकारांमध्येच सुट्टीला मंजुरी दिली जाणार आहे. हा निर्णय दिल्ली पोलीस आयुक्तांच्या मंजुरीनंतर लागू झालेला आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात आता चेंबूरमध्ये धडक मोर्चा आयोजित केला गेला. विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसी कारवाई विरोधात संताप व्यक्त केलेला आहे. चेंबूरच्या पीए लोखंडे मार्गावर हे आंदोलन सुरू आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी या विराट मोर्चामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं गेलंय. आपण सध्या आहोत चेंबूरमध्ये एक मोर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी हा मोर्चा आहे. कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या मोर्चाच्या मार्फत मागितला जातोय. खरं तर फक्त विद्यार्थी नाही तर आजी सुद्धा मोर्चामध्ये आहेत. आजी मोर्चामध्ये सहभागी झालात, वय काय? हा होय, माझं 76 आहे. हा, आज दिल्लीमध्ये बघताय मुलांनी मोर्चा काढला का? ते पेपर हे झाले, त्यांचे किती हाल झाले, त्यांचं नुकसान किती झालं, म्हणून ती मुलं त्या ह्याचा धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला. त्यांच्या अटी 3च होत्या आणि ती शांततेत चालले होते विधान भवनाकडे. मग त्यांना जाऊ द्यायचं. त्यांनी जर का लाठीचार्ज केला असता तर तुम्ही मारू शकता. ती शांततेने चालली असताना जर त्यांना तुम्ही माराल मग सगळी एक होणार. बघितलं तुम्ही, सगळी एक झाली. पण तुम्ही 17 वर्ष आंदोलनात उतरलेले आहेत, मोर्चात उतरलेले आहेत. इतकं वय असून सुद्धा कुठून येतो जोश? ती माझीच मुलं आहेत ना. माझी मुलं काय, दुसऱ्याची मुलं काय, ती आपली मुलं आहेत. बाबासाहेबांनी हक दिलाय. बाबासाहेब काय म्हणतात? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. म्हणून ती मुलं शिकली, संघटित झाली, म्हणून संघर्ष करा. त्याचा संघर्ष तुम्ही वाया जाऊ देऊ नका आणि त्यांचे हक त्यांना द्या. मला सांगा, तुमचं किती शिक्षण झालं होतं? माझं 6वी पास त्यावेळेला, 7वीला होते. बरं, मग तुमचं झालं नाही ती खंत मनात आज म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी उतरलाय? उतरले बरोबर. हा. हा, मी उतरले. मुंबईत पण तरुण मोर्चे करतायत, पोलिसांना ताब्यात घेत आहेत, काय कसं पाहता असं गोष्ट? नाही, हे चुकीचं आहे. पोलिसांनी लाठीमार केला मग बायकांवरनी, मुलींवरनी, ती गलत केला. आम्ही टीव्हीला बघतो नेहमी. हे चांगलं नाही. मारू नका. संघर्ष करतात त्यांच्या हक्कासाठी. त्यांनी काय केलं का? त्यांनी दगड फेकला का? नाही. मी बघत होते. धर्मेंद्र प्रधान यांना काय संदेश आहे तुमचा? त्यांना समजा राजीनामा द्यावा. राजीनामा द्यायचा. त्यांनी राजीनामा दिला तर हे असे पेपर फुटणार नाहीत, मुलांचं नुकसान होणार नाही. आज 20 मुलं मेली. आता मुंबईत पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्यांनी पण मोर्चा काढलाय. ते सुद्धा आले, उठलेत. सगळेच उठलेत. का उठणार नाहीत? संघर्ष झाला पाहिजे. झाला पाहिजे. बरोबर. आपल्यासोबत आजी होते. आजी नाव काय तुमचं? रेखा यशवंत कांबळे. रेखा कांबळे आजी होत्या आपल्यासोबत. आता जर कोणाची परिस्थिती असेल, कोण शिक्षण घेत असेल तर त्यांना न्याय मिळावा ही आजींची भूमिका आहे आणि ती भूमिका, ती भावना घेऊन आज आजी या चेंबूरच्या मोर्चामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाल्या. व्हिडिओ सुधीर यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई. मुंबई पोलिसांची व्हॅन रोखून धरणाऱ्या हुडी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर काल चांगलाच व्हायरल झाला. ही मुलगी कोण याची सध्या चर्चा सुरू आहे आणि दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात बुधवारी नीट पेपर फुटी विरोधात विद्यार्थ्यांकडनं आंदोलन झालं आणि काही आंदोलकांना ताब्यातही घेतलं. पोलीस व्हॅन रोखली होती त्या भर पावसात हुडी गर्ल रिया अहिर ही व्हॅन समोर एकटीच उभी राहिली आणि एका हातानं पोलीस व्हॅन थांबवत उभी असलेली रिया जागची हल्ली नाही. अखेर पोलिसांना हुडी गर्ल रिया समोर नमावं लागलं आणि पोलिसांनी आंदोलकांना सोडून दिलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
दरम्यान हुडी गर्ल ही कोण आहे आपण समजून घेऊ. ही आहे रिया अहिर. ती अभिनेत्री आहे, मॉडेल आहे आणि एंटरप्रेनर आहे. त्याचबरोबर अनेक म्युझिक अल्बममध्ये तिनं काम केलेलं आहे. रियासत नावाचा क्लोथिंग ब्रँड तिनं केलेला आहे. सोशल मीडियावर तिचे 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ती सहभागी झाली होती. अगदी भर पावसात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनसमोर ती उभी राहिली आणि तिने एका हाताने ही व्हॅन रोखली. मैंने देखा ये जो वैन में ना सारे स्टूडेंट्स ऐसे भर भर के है. इट्स लाइक मच्छी मार्केट बोलते हैं ना हम लोग यहाँ मराठी में. सो इट वाज लिटरली लाइक अ फिश मार्केट. अंदर बच्चे आगे से पीछे तक भरे हैं, वो चिल्ला रहे हैं अंदर से एंड यू कैन हियर. तो मैंने उनसे यही पूछा कि आपके पास मेमो है कि नहीं. उन्होंने बोला ऐसे. तो मैं समझ गई इसका मतलब क्या होता है. तो मैंने हाथ बढ़ाया, एक बच्ची को निकालने की कोशिश की तो पुलिस ऐसे आगे आ गई, बीच में आ गई, नहीं आने दिया. वो सीढ़ी पर थे, इतनी जगह ही नहीं थी, वो सीढ़ी पर थे और सीढ़ी पे ऐसे करके खड़े थे वो, तो वो नहीं आ पाई बाहर. तो उसके बाद मैंने सोचा मैं साइड में चलने की कोशिश करती हूँ क्योंकि मैं छोड़कर तो जाने नहीं वाली. मैं आई हूँ इसलिए ये जो ना ये लोग कर रहे हैं हमारे साथ, बदतमीजी कर रहे हैं, एक तरीके से बदतमीजी ही कहा जाएगा इसको, नाइंसाफी कर रहे हैं. तो उसी से लड़ने के लिए आए हैं. ये मेरे सामने हो रहा है तो मैं इसे छोड़कर तो नहीं जा सकती. तो मतलब क्या हुआ मेरे वहां आने का. तो इसलिए फिर मैंने सोचा, गाड़ी चल रही थी तो मैं ज्यादा उसके साथ में नहीं चल सकती, तो मैं आगे ही चली गई. अब तो रुकना पड़ेगा ना तुमको. तो बस वहां से जो फिर मैं अड़ी रही जब तक वो अड़े रहे. वो एक्सेलरेट करने की कोशिश कर रहे थे कि यू नो मुझे डराने की कोशिश कर रहे थे, बट डू और डाई की सिचुएशन थी, या तो करेंगे या मरेंगे. क्योंकि मैं एक शहीद कहलाऊंगी अगर मैं इस ब्यूटीफुल से कॉज के लिए, अपने देश के लिए, अगर वो मेरे साथ हो जाता. अगर वो नहीं भी कर रहे लेकिन वो अगर ऐसी हरकत भी कर रहे हैं ना, तो आपको कभी पता नहीं है वो कब ऊंच नीच हो जाए. तो मैं रेडी थी कि आ जाओ जिसको आना है. आपको पीछे से ट्रैफिक भी आ रहा था तो मुझे पता था कि या तो अभी इसी वक्त इनको यहाँ से जाना पड़ेगा या तो इन्हें स्टूडेंट्स को निकालना पड़ेगा. उनके पास मैंने ऑप्शन छोड़ा ही नहीं. तो फिर डर लगा एकदम, थोड़े 1 मिनट के लिए डर लगा. फिर जो मेरा डर है, वो मेरी जो चेतना है इस देश के लिए, तो वो काफ़ी बड़ी है. तो मेरा डर छोटा पड़ गया उसके सामने.